डॉक्टर विक्टर फ्रँकल यांच्या अर्थाच्या शोधात या पुस्तकातील हा एक उतारा मी इथे वाचून दाखवते. याचं शीर्षक आहे शोकात्म आशावादाच्या पुष्ट्यर्थ, द केस फॉर अ ट्रॅजिक ऑप्टिमिझम. मी जगभरातील स्वतःस बिनभविष्याची पिढी म्हणून संबोधणाऱ्या तरुणांबद्दल बोलतोय. ते नुसत्या सिगारेट्स नाहीत, तर मादक द्रव्याच्या सेवनात गुंतून पडलेले दिसतात. मादक द्रव्याधीनता ही हल्ली बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या स्थितीचे एक द्योतक आहे. हल्लीच्या यंत्रयुगात अस्तित्वाबाबतच्या वैफल्यातून जनन पावलेली, अर्थहीनतेच्या भावनेने पछाडलेली अशी ती अवस्था आहे. ही अर्थहीनतेची भावना मनोविकृतीस वाढत्या प्रमाणात कारणीभूत होत आहे. हे मत केवळ लोगोथेरपीच्या उपचार पद्धतीचा वापर करणाऱ्यांचेच नाही. प्रसिद्ध स्टॅनफोर्ड महाविद्यालयातील अर्विन डी यलोम यांनी आपल्या लिखाणात म्हटले आहे, माझ्याकडे एका पाठोपाठ एक अशा मानसोपचारासाठी आलेल्या 40 पेशंट्सपैकी 12 म्हणजे 30% पेशंटच्या समस्या ह्या जीवनातील अर्थासंबंधित समस्या आहेत. हा निष्कर्ष त्यांच्या स्वतःच्या वृत्तानुसार, उपचारकाच्या निदानानुसार अथवा स्वतंत्र न्यायाधीशांच्या विधानानुसार घेतलेला निष्कर्ष आहे. त्या महाविद्यालयाच्या 1000 मैल पूर्वेला पाओ आल्टो ह्या जागी ती स्थिती आढळून येते. दोन्ही ठिकाणच्या परिस्थितीत फरक फक्त 1% आहे. अगदी अलीकडे व्हिएन्नात संख्याशास्त्रज्ञांनी केलेल्या पाहणीत देखील 29% लोकांनी आपले जीवन अर्थपूर्ण नसल्याची तक्रार केली आहे. अगदी साध्या सोप्या शब्दात ह्या मोठ्या प्रमाणात आढळत असलेल्या अर्थहीनतेच्या भावनेमागील कारण समजावून सांगायचे तर असे म्हणता येईल की लोकांजवळ जगण्यासाठी लागणारे अर्थ म्हणजे द्रव्य पुरेसे आहे, परंतु अस्तित्वासाठी अर्थपूर्ण असे काही नाही. साधन आहे पण उद्देश नाही. अर्थातच काही लोकांजवळ साधन देखील पुरेसे नाही हे मान्य करावेच लागेल. वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या बेकार लोकांचा विचार माझ्या मनात येतोय. 50 वर्षापूर्वी मी एक लेख प्रसिद्ध केला होता. त्यात मी माझ्याकडे वैद्यकीय सल्ल्यासाठी आलेल्या तरुणांना बेकारीमुळे आलेल्या विशिष्ट प्रकारच्या नैराश्याबद्दल लिहिले होते. त्या नैराश्यामागे 2 चुकीच्या धारणा होत्या. पहिली धारणा ही की बेकार म्हणजेच निरुपयोगी, आणि दुसरी धारणा ही की निरुपयोगी म्हणजेच निरर्थक. अशी 2 समीकरणे त्यांच्या मनात घर करून बसली होती. जेव्हा मी त्यांना लहान मुलांच्या संस्थेत, प्रौढांसाठी असलेल्या शिक्षण वर्गात, सार्वजनिक ग्रंथालयात किंवा तत्सम संस्थात स्वयंसेवक म्हणून काम करण्यास प्रवृत्त करू शकत असे, तेव्हा त्यांचे नैराश्य नाहीसे झालेले दिसे. वरील कामांसाठी त्यांना वेतन मिळत नसल्याने त्यांच्या आर्थिक स्थितीत फरक पडला नव्हता. त्यांची भूक शमली नव्हती, तरी देखील त्यांचा मोकळा वेळ बिनपगारी परंतु अर्थपूर्ण कृतीत गुंतला होता. सत्य तर हे आहे की माणूस केवळ आर्थिक सुबत्तेवर किंवा सरकारने दिलेल्या आर्थिक मदतीवर जगू शकत नाही. त्याला त्याच्या जीवनात आणखी अर्थपूर्ण असे काहीतरी हवे असते. थँक्यू.